नमस्कार मंडळी, कसे आहात? महाराष्ट्र माझा या माझ्या वाहिनीवर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया पाठवत आहात ते पाहून आनंद होत आहे. काही जण त्यांची मतं मला वैयक्तिकरित्या फोन किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही पाठवत असतात. अलीकडेच माझ्या एका वर्गमैत्रिणीने मला विचारलं, अरे तुझे फारशी उर्दू शब्द किती असणार आहेत, म्हणजे किती भाग असणार आहेत याचे? मी कोड्यात पडलो. मी म्हटलं उर्दू? मी म्हटलं यात उर्दू काहीच नाहीये. आपल्या मालिकेचं नाव आहे पर्शिया ते महाराष्ट्र. यामध्ये मी मराठीमध्ये शिरलेले फारशी शब्द याबद्दल बोलत आहे. नंतर माझ्या मनात एक विचार आला, उर्दूबाबत असा घोळ होऊ शकतो आणि म्हणूनच मी ठरवलं हा एक विशेष भाग बनवण्याचं, जेथे मी उर्दूबाबत तुम्हाला काही रंजक गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनात काही संभ्रम असतील तर ते दूर होतील. सर्वप्रथम, उर्दू आणि मराठीचा काहीही संबंध नाही. मराठी एक प्राचीन भाषा आहे. मराठीचा ज्ञात इतिहास 2500 वर्षांचा आहे. मराठीचं स्वतःचं व्याकरण, स्वतःचं शब्द भांडार आणि अफाट असं साहित्य आहे. 14व्या शतकामध्ये मराठीचा आणि फारशीचा संबंध आला. त्यावेळेला दख्खनच्या राज्यकर्त्यांची अधिकृत राजभाषा होती फारशी. त्यामुळे मराठीमध्ये फारशी आणि त्याचबरोबरीने अरबी आणि तुर्की शब्द घुसले, एवढंच. त्यामुळे काही नवीन भाषा निर्माण झाली नाही. मराठी भाषा ही मराठी भाषाच राहिली. मराठीचा प्रकृती धर्म काही वेगळा झाला नाही. उर्दू ही 18व्या शतकात उदयास आलेली भाषा आहे. उर्दू हा तुर्की शब्द आहे. वाटलं ना आश्चर्य? उर्दू हा शब्द आला आहे मूळ उर्दू या तुर्की शब्दापासून. उर्दूचा अर्थ आहे सैन्याचा तळ, छावणी, पेठ म्हणजे बाजार, म्हणजेच भिन्न भाषिक, भिन्न धर्मीय लोक जमतात ते ठिकाण. उर्दू हे संक्षिप्त रूप आहे जबान-ई-उर्दू या शब्दाचं. म्हणजेच काय? तर सैन्याच्या तळावरील सैनिकांची भाषा. आता सैन्य कोणाचं? तर मोगलांचं. मोगलांची अधिकृत राजभाषा फारशी. या सामान्य सैनिकांना मात्र फारशीचं ज्ञान होतंच असं नाही, कारण फारशी ही उच्च शिक्षितांची भाषा होती त्या काळात. परंतु सैन्याचे आदेश, सूचना, अधिकारी वर्गांशी बोलणं, इतर जनसंपर्क याच्या माध्यमातून त्यांच्या कानावर फारशी भाषा तर पडत असणारच. हे सैनिक आले होते भारताच्या विविध प्रांतातून. या सैनिकांचे जात धर्म वेगळे होते, त्यांच्या मातृभाषाही वेगवेगळ्या होत्या. या सैनिकांनी मग दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा खडी बोली हिला प्रमाण भाषा धरून त्यामध्ये फारशीचे शब्द टाकून, कधी जसेच्या तसे, कधी अपभ्रंशित, म्हणजे त्यांच्या आकलनाप्रमाणे टाकून एक नवीन भाषा बनवली जी सगळ्यांनाच कळेल. तीच ही जबान-ई-उर्दू म्हणजेच सैन्याच्या तळावरील सैनिकांची भाषा. तर आता तुम्हाला कळलंच असेल, मराठी या प्राचीन भाषेमध्ये राजकीय परिस्थितीमुळे अधिकचे असे हे फारशी शब्द भरले. तर उर्दू ही फारशी शब्दावली घेऊन खडी बोलीच्या आधाराने सामान्य लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली गेलेली एक स्वतंत्र अशी भाषा आहे. मंडळी, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कळवा. भेटूया पुढील भागात. जय महाराष्ट्र.